वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनल्स क्रिएशन. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे रेसिपी व्हिडिओज, कुकिंग व्हिडिओज, आमचे व्लॉग पाहून तुम्हाला खूप मज्जा येत असेल अशी मी आशा करते. तर गेले बरेच दिवस झाले मी काही कुकिंग रिलेटेड व्लॉग केला नव्हता, सो म्हटलं की आज एक कुकिंग व्लॉग घेऊन यावा. परंतु आजच्या व्लॉगची खासियत अशी आहे की आज मी जेवण नाही बनवणार आहे. आज मी कुठलाही कुकिंग व्लॉग करणार नाही आहे, कारण आज माझ्या किचनमध्ये नवीन शेफ आलेले आहेत. सो तुम्हाला बघायचं का नवीन शेफ कोण आले आहेत आणि आज काय काय रेसिपी करणार आहे. सो तुम्हाला दाखवते मी कोण आले आहे किचनमध्ये. सो आज आहेत किचनमध्ये शेफ स्वप्नील. सो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आज काय आहे आपल्या कुकिंग व्लॉगसाठी, आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी तुम्ही काय बनवणार आहात शेफ. आम्ही यूट्यूब बघूनच शिकलेली रेसिपी पण बनवत आहोत. आम्हाला काही येत नाही. आता कांदा कापलाय, लसूण सोलणार, भात सुकट ठेवला आहे आणि डाळ भिजवत ठेवलेली आहे. हां, होल्ड ऑन. आधी तू सांग तर काय करतोयस, कशासाठी करतोयस हे सगळी तयारी. भात बनणार आहे, जरा हॉटेल स्टाईलने बनवायचा प्रयत्न करणार आहे. मंडळी तुम्हाला कळलं का? तर मंडळी तुम्हाला कळलं का? फक्त डाळ भात बनणार आहे, म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की आज तो बनवणार आहे दाल तडका आणि जिरा राईस हॉटेल स्टाईल. बरोबर ना? बरोबर. हां, सो तयारीला सुरुवात झाली आहे. स्वप्नीलने ऑलरेडी तयारी करायला घेतली आहे. इथे मी तुम्हाला दाखवते. सो इकडे त्याने बासमती तांदूळ आहे जो भिजत ठेवला आहे. इकडे डाळ भिजत ठेवली आहे. या डाळीमध्ये काय घेतलं आहे शेफ तुम्ही सांगा जरा. 2 डाळी घेतल्या. 2 डाळी? कुठल्या डाळी आहेत त्या 2 डाळी म्हणजे? 2 पिवळ्या कलरच्या डाळी होत्या. अरे देवा. सो ह्याच्यात आहे तूर डाळ आणि ह्याच्यात आहे मुगाची डाळ. 2 डाळी भिजत ठेवल्या आहेत. 20 मिनटं आपण हे तांदूळ आणि डाळ भिजत ठेवणार आहोत. सो तुम्ही ही रेसिपी कशी शिकलात जरा काही सांगू इच्छिता का आपल्या यूट्यूब फॅमिलीला? डोळे झोंबले. सो तर मी सांगू इच्छिते की गेल्या आठवड्यात मी ऑफिसला होते, घरी कुणीच नव्हतं, मम्मीसुद्धा गावी गेल्या होत्या, फक्त कबीरकडे बघायला स्वप्नीलच होता. सो मग मी त्याला म्हटलं नेहमीप्रमाणे की मी तुमच्या दोघांसाठी काहीतरी जेवण करते, पण तो म्हणाला की नको तू जा ऑफिसला, मी माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करेन. मग तेव्हा त्याने असं ठरवलं की ऑर्डर करण्यापेक्षा जर मीच काहीतरी नवीन शिकलो तर, म्हणून त्याने मला ऑफिसला असताना कॉल केला की कुकर कसा लावायचा, डाळ भात कुठे ठेवलं, डाळ कुठे ठेवली आहे, तांदूळ कुठे ठेवले आहेत. सो मी सांगितलं तसं त्याने कुकरमध्ये डाळ भात लावलं. पण त्याच्यानंतर त्याने त्या डाळ भाताला जो मस्त ट्विस्ट दिला आणि एकदम हॉटेल स्टाईल जिरा राईस आणि दाल तडका बनवलेला, जो मी घरी आल्यावरती चाटून पुसून फस्त केला होता. सो मी त्याला रिक्वेस्ट केली की आज सुट्टीचा दिवस आहे, संडे आहे, मम्मीसुद्धा गावावरून आले आहेत, सगळे घरी आहेत, तर तुझ्या हाताची चव सगळ्यांना खायला मिळू देत. सो म्हणून आम्ही ठरवलं की आज आपण मस्तपैकी दाल तडका आणि जिरा राईस करायचा आहे स्वप्नील स्टाईल. स्वप्नीलच्या हाताची चव एकदम लाजवाब होती. सो तुम्ही पण या. हां, तुम्ही पण या. ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू पाहत राहा, तुम्हाला कळेल कसं कसं काय काय केलं आहे ते मी रेसिपी तुम्हाला सांगेन. सो स्टे ट्यून. आता तू चिरेपर्यंत मला सांग ना मी काय काय करू. टोपात गरम पाणी करायला ठेवायचं आहे, त्यामुळे पाणी घे. हां, त्यात तेल टाक 2 चमचे आणि अर्धा लिंबू पिळ. पाणी बॉईल झालं पाहिजे. हां, बॉईल झालं मग 20 मिनिटं सोप केलेला बासमती राईस आपण त्यात टाकणार. ओके. आणि तो 100% कुक होईपर्यंत आपण त्याची वाट बघणार. 100% कुक झाला तर ते गरम पाणी आपण गाळणार आणि हे अशा पद्धतीने काढणार. ओके, बादलीत का? ते पाणी काढून आपण झाडात टाकलं तर झाडाला ग्रोथसाठी चांगलं असतं. ओके. सो आज आपल्या शेफकडून आपल्याला टिप मिळाली आहे की आता गरम पाणी करायचं आहे. तांदळाचं धुतलेलं पाणी त्याने ऑलरेडी इथे सेव्ह करून ठेवलं आहे. आता आपण गरम पाणी करायला ठेवायचं आहे. राईस इथे आपला सायमल्टेनियसली सोक होतोय. सगळी कापण्यापासून सगळं कोथिंबीर सगळं क्लीन करण्यापासून सगळं स्वप्नीलने केलेलं आहे. मी फक्त त्याला हेल्पिंग हँड आहे. आज त्याला काय हवं नको ते फक्त जागेवरती देणार आहे, कुठे काय ठेवलं आहे ते सांगणार आहे त्याला. सो तुम्ही बघत राहा आपली रेसिपी कशी होते ते. सो काय करतोय सांग. पाणी इकडे गरम करायला ठेवलं. पाणी आता त्याला उकळी येणार, त्याच्या आधी त्यात आपण लिंबू टाकला. लिंबू पिळायचं आणि टाकून द्यायचा. लिंबू पण टाकायचं त्याच्यात. ओके. थोडं तेल टाकायचं. ओके. सो
आपण इथे पाणी आता उकळायला ठेवतो आहे तांदूळ शिजवायला. त्याच्यात आता त्याने लिंबू टाकलं आहे, थोडंसं तेल टाकलं आहे आणि मीठ टाकतो ना मीठ आता? टाकायचं. ओके, सो आता मीठ पण टाकायचं. हे असं वेगळ्या पद्धतीचं मीठ आहे. वेगळ्या पद्धतीचं मीठ नाहीये, ते पिंक सॉल्ट आहे. म्हणजे पिंक सॉल्ट असं टाकायचं त्याच्यात थोडंसं. ओके, सो आणि उकळी आली की आपण त्याच्यात तो भिजत ठेवलाय तो तांदूळ टाकायचा. ओके, हे गरम करायला ठेवलंय. हां आता हे कुकर आहे. हां, डाळीची तयारी. डाळीची तयारी. ओके, बघा आपले शेफ किती हुशार आहेत, सगळ्या गोष्टी धुवून घेत आहेत. वा शेफ, आय एम प्राऊड ऑफ यू. चांगली शिकवण दिली आहे मी तुला, सगळं व्यवस्थित करतोयस. गो फॉर इट. सो आता काय करतोयस सांग. कुकरमध्ये मी डाळ काढतोय बघा. कुकरमध्ये डाळ काढत आहे. मग त्याच्यात हे सगळं कापलंयस ते टाकायचं आहे, कांदा टोमॅटो. सो काय अंदाजाने असं टाकतोयस काय प्रमाणात, की प्रमाण बिमान काय नसतं, शिकताना आपण डायरेक्ट टाकायचं सगळं. सो इथे टिप नंबर 2 आहे की काही कुठल्याही प्रकाराचं माप मेजरमेंटमध्ये टाकलेलं नाही आहे स्वप्नीलने. त्या दिवशी 2 माणसांसाठी केलं होतं जेवण, आज 4 माणसांसाठी करतो आहे तो. सो त्याचं असं म्हणणं आहे की शिकत असाल तर चुका झाल्या तरी चालतील. सो आता तो डाळ त्याने सोप करायला ठेवलेली ती डाळ मस्तपैकी इक्वल पाणी घेतलं आहे. आता त्यात टाकतो कांदा. त्याच्यात आता कांदा आणि टोमॅटो टाकणार, सगळं टाकणार ना. कांदा कोथिंबीर एवढी. कांदा थोडा ठेवलाय. कोथिंबीर खूप महत्वाचा रोल आहे, त्यानेच मेन स्वाद येतो जेवणाला. ओके, टिप नंबर 3, दाल तडका आणि जिरा राईस करताना कोथिंबीर जास्त प्रमाणात घ्यावी, कारण त्याने स्वाद येतो जेवणाला. करेक्ट. आता हे काय टाकताय तुम्ही शेफ, सांगाल का आपल्या फॅमिलीला. धना मसाला आहे, धनाची पावडर आहे. सॉरी, ओके, हे धना पावडर आहे. ही आपली हळद आहे नेहमीप्रमाणे. हळद म्हणजे कुठलीच गोष्ट अशी प्रमाणात नाही टाकत आहे तुम्ही. प्रमाण बिमान नाही, डायरेक्ट टाकायचं, मापात पाप नाही. हे काय आहे. गरम मसाला थोडासा. ओके, थोडासा गरम मसाला आणि 1 चमचा हे मीठ. चवीनुसार पिंक सॉल्ट टाका. पिंक सॉल्ट किंवा नॉर्मल सॉल्ट पण चालेल बाबा. तुम्ही जे असेल अवेलेबल ते टाका. बंधन नाही आहे. डन. ओके, चला आता हे आपण किती शिट्या काढायच्या आपल्या ह्या डाळीला. 3 शिट्या निघणार. 3 शिट्या काढायच्या, मग कुकर थंड होऊ द्यायचा. मग डाळ शिजेल. डाळ शिजली की आपण डायरेक्ट तडका द्यायचा. ओके, मग पापड तळेपर्यंत जेवून घ्यायचं. पापड तळून जेवून घ्यायचं. सो आता आपली डाळ सुद्धा इथे आपण शिजायला ठेवतो आहे. सो मी एकदा पुन्हा एक रिकॅप देते. जसं स्वप्नीला सांगितलं, डाळ आणि तांदूळ 20 मिनटं भिजत ठेवला. त्याच्यानंतर डाळीमध्ये म्हणजे तूर डाळ आणि मूग डाळ घेतली होती. डाळीमध्ये आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, गरम मसाला, धने पावडर आणि हळद टाकली आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं. आणि आता आपण ठेवली आहे डाळ शिजण्यासाठी. सो 3 शिट्या झाल्यावरती आपली डाळ शिजेल. सायमल्टेनियसली आपण इकडे ठेवलं होतं पाणी गरम करायला, पाण्याला देखील उकळी आली आहे. सो आता बाबा तू टाकत असशील तर तांदूळ टाक. ओके, पाणी काढायचं का आपण. ओके, सो पाणी आपण काढलं आहे डाळीतलं, तांदळामधलं थोडं. आणि आता सावकाश आपण टाकतो आहे गरम पाण्यामध्ये तांदूळ. कोथिंबीर कधी टाकणार मग, तडका देता ना. ओके, फास्ट करायचा गॅस. मध्यम आचेवरती. ठीक आहे, मग आपण गॅस थोडा मीडियम करूयात. ओके, सो बघा आता आपल्या इकडे दोन्ही गॅसवरती एका साईडला आपली डाळ देखील शिजेल आणि इथे तांदूळ देखील आपले उकळतील मस्तपैकी. सो तोपर्यंत आपण एक घेऊया छोटासा ब्रेक. मित्रांनो, हा बघा आता 80% राईस आपला कुक झालेला आहे. आता कुक झाला असल्यामुळे आपण त्याला असं झाकणाने झाकून ठेवू, जेणेकरून तो वाफेवरती 100% शिजून जाईल. तो शिजला की मग आपण पाणी ह्या गाळणीतून गाळून त्याला पसरून ठेवून देऊ, जेणेकरून तो थोडा ड्राय होईल.
ड्राय झाला की मग आपण त्याला पुढच्या प्रोसेससाठी घेऊ. ओके. सो पुन्हा एकदा मी रिकॅप देते. आता आपला इथे जसं मी स्वप्नीलने मगाशी सांगितलं की 100% राईस कुक करायचा आहे. पण तो कुक करण्याची पद्धत अशी आहे की 80% राईस आपल्याला टोपावर असं गॅस चालू असताना शिजवायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला झाकण मारून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला राईस 100% कुक होईल. आणि मग जे राहिलेलं पाणी असतं ते आपण मग चाळणीच्या आपली जी ही चाळणी असते त्याच्या साह्याने आपण मग तो राईस वेगळा करून घ्यायचा आहे आणि पाणी वेगळं काढायचं आहे. सो आता बघा आपली पुढची तयारी काय काय चालू आहे ते. सो अवघ्या 10 ते 12 मिनटात आपली डाळ देखील शिजली आहे. डाळीच्या 3 शिट्या झाल्या आहेत आणि आपला भात देखील इथे शिजला आहे. आता पुढची प्रोसेस काय आहे ते आपल्याला आपल्या शेफच सांगतील. सो स्वप्नील शेफ सांगा. आता इथे आपण लसूण, मिरची, लाल मिरची, मसाल्याची, मसाले पान, कढीपत्ता आणि कसुरी मेथी, लसूण हे कशासाठी आहे? तडक्यासाठी. तडक्याची तयारी आहे. डाळीचा तडका. डाळीचा तडका, यात हिंग आणि थोडं तूप एवढ्या गोष्टी आपण टाकणार. ओके. सो आपण असं टोपात डाळीला तडका देणार आहे की हे तडक्याचा भांड तडका पॅन? तडक्याच्या पॅन मध्ये आपण हे सगळे आयटम टाकून थोडा तडका, अजून एक लाल मिरची राहिली ती आपण टाकू. ते झालं की कलरसाठी असेल. हां हां. आपली डाळ तयार. ओके. सो आपण पुढची प्रोसेस आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवायची आहे. सो डाळ आणि आपलं भात शिजेपर्यंत ही तयारी. भात पण शिजून लगभग झालेला आहे. झालाय 100% शिजतो असा झाकून ठेवल्यावरती. मग आता त्यातलं पाणी काढायचं आहे. थोडंसं पाणी आपण गाळून काढू. ओके. सो आपली तडक्याची तयारी इथे रेडी आहे. आता आपण डाळीचं थोडी हवा जाईपर्यंत कुकरची भात आपण गाळून घेऊयात. असं थंड होणार आहे का? अरे असं थंड होणार आहे का? सो आपल्या शेफची टेक्निक आहे भात लवकर थंड करायची. फॅन खाली घेऊन उभा राहिलाय. होईल 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 थंड होईल. थोड्या वेळात थांब, थोड्या वेळात होईल थंड. वाजले किती वाजले? 2 वाजले. असू दे, काही नाही होत. संडे है, संडे चलता है थोड़ा लेट. नया शेफ आया है किचन में, न्यू शेफ इन द किचन. तर थोडं लेट झालं तर चालतं. होईल ते थंड हळूहळू. थोडा ब्रेक घेऊया ना तोपर्यंत. कंटिन्यू बिचारे शेफ उभेच आहेत. थोडा आराम कर, रेस्ट कर. ब्रेक टाईम. तोपर्यंत राईस आपला थंड होईल. कुकरची पण हवा इकडे गेलेली आहे. थोडी डाळ देखील थंड होईल. होईल रे थंड, गरम आहे ते. सो आता ही आपली कसली तयारी चालली आहे? आता आपण जिरा राईसला सेकंड स्टेजला घेतलंय. हां. त्यात आपण थोडं तेल टाकलं. जसा राईस तसं त्या मापामध्ये तुम्ही तेल घ्या. ओके. तेलामध्ये आपण बटर सुद्धा टाकणार आहे. ओके. आता बटर आपण टाकतोय. बटर आपल्या मोजमापाप्रमाणे टाकावे, आवडीनुसार. आवडीनुसार. हे थोडं मेल्ट होऊ द्या. हे मेल्ट झालं की मग यात आपण टाकू जिरा. ओके. जिरा राईस. जिरा तेलामध्ये डान्स करायला लागला. जिरा तेलामध्ये डान्स करायला लागला. आपण त्यात राईस टाकायचा. ओके. तापलंय का तेल? हो. जितक्या हळू कुक कराल तितकी चव चांगली येते. ओके. दिस इज होममेड फूड नॉट फास्ट फूड. ओके, बरोबर. त्याच्यात आपण जिरा 2 चमचे भरून टाकले. ओके. आणि थोडे अजून टाकले एक्स्ट्रा. सो जिरं म्हणजे आपल्याला ते बटर आणि तेलात फ्राय करायचं आहे का चांगलं? येस. थोडेसे खरपूस आपल्याला जाणवायला लागतात ते. आता थोडा फेस आहे कारण ते बटर त्याच्यामध्ये असल्यामुळे. असं साईडला करून पाहिलं की तुम्हाला अंदाज येईल. हे बघा. ओके. म्हणजे अजून भाजलं जिरं असं भाजलं नाहीये चांगलं. सो त्याला असं मस्त फ्राय करायचं मंद आचेवर. चला. हां. आपण वा, आवाज आला मस्तपैकी. हां. सगळा राईस टाकायचा ना? हो. म्हणजे सो मस्त जिरं छान फ्राय झालं, खरपूस भाजलं आपण त्या तेलामध्ये. आणि मग त्याच्यात आपण आता सगळा राईस टाकला आहे.
अच्छा, आधीच कोथिंबीर टाकायची का? ओके, आता आपण त्याच्यात कोथिंबीर घालतोय. पक्कड हवी आहे का? नको. सो आता तुम्ही बघू शकता मस्त आपलं जिरं तेलात आणि बटरमध्ये फ्राय झालं होतं. छान खरपूस असं खमंग असं भाजलं गेलं होतं. त्याच्यानंतर स्वप्नीलने आता त्याच्यात राईस टाकला आहे, जो आपण थोडा थंड व्हायला ठेवला होता आणि जो सुट्टा झाला आहे मस्तपैकी. सो जसं आपल्याला स्वप्नीलने सांगितलं की 80% कुक करून घ्यायचा आणि मग 20% जो आहे तो फक्त गॅस बंद करून वाफेवरती शिजवायला ठेवायचा आणि मग त्यानंतर पाणी काढून थंड व्हायला ठेवायचा. मगच आपला जिरा राईस हॉटेल स्टाईल असा सुटसुटीत होतो. सो इथे तुम्ही बघू शकता राईस मस्त सुटसुटीत असा झाला आहे. जिरंसुद्धा छान मस्त क्रिस्प असं भाजलं गेलं आहे. आता आपण हे किती वेळ ठेवायचं? थोडं हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवून 3 मिनिटं त्याला वाफेवरती ठेवायचं. ओके, 3 मिनिटं ठेवायचं आहे. आणि आता आपण मीठ टाकायचं ह्याच्यात? मीठ चवीनुसार तुम्हाला टाकायचं आहे तर टाकू शकतात, पण आपण सुरुवातीला आपण यूज केलं आहे. ओके, हां, आपण तांदूळ शिजवताना थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यात, है ना? मग प्रत्येकाच्या चवीनुसार आपण टाकू शकतो, है ना? पण मोस्टली जास्त मीठ नसेल तरच बरं. थोडा अळणी राईस असावं. आता आपण त्याला ठेवायचं आहे ना वाफेवर? ठीक आहे, आपण त्याला आता झाकण मारून ठेवूयात. ओके, सो आता आपण याला 3 ते 5 मिनटं ठेवायचं आहे. चला मग आता आपण डाळीची तयारी सुरू करूया, तडक्याची. सो आता काय करतोयस? आता आपण तूप घेतोय. तूप थोडं गरम होऊ द्या ह्याच्यामध्ये. हां, चमचा मी 2 घेतलाय. बरं, परत म्हणाल की एकच चमचा सगळ्यात वापरतोय. चालतं, आय कॅन अंडरस्टँड. माणसं अशीच काम करतात, है ना? किती चमचे घेतले? 3 चमचे घेतलं, कारण एवढं सगळं तळून पण व्हायचं आहे त्याच्यामध्ये. ओके, मग आपण तेल नाही वापरणार आहोत का तडक्यासाठी? फक्त तूप? तुम्ही तुपात या तेलात या काही. ओके, ॲज पर युअर चॉईस. व्हॉट एव्हर हाऊ युअर यू फील कम्फर्टेबल. हे थोडंसं तूप घे ना, असं एवढं वाया नको घालवू. नाही ते परत मी हे करणार. अच्छा, हां हां, ठीक आहे ठीक आहे. लाल मसाला, लाल कलरवाला हवा आहे ना? कलरवाला. ओके, सो आपण आता कलरवाला मसाला घेऊया. हा आहे कलरवाला मसाला. चला आपण सगळ्यात पहिला मोहरी टाकू. तेल तापलं का? ठीक आहे, टाकते बघा. तर तेल तापू दे ना. मोहरी टाकू. हां, तापले. मोहरी टाकली. आता त्याच्यानंतर जिरं पण टाकू. ओके, राई, जिरं, त्याच्यानंतर लसूण, नंतर थोडा कढीपत्ता टाकू. सावकाश. कढीपत्ता नंतर थोडा तेजपत्ता टाकू. ओके, तेजपत्ता, लाल मिरची आणि आणि हिरवी मिरची. ओके, अशा आपला हा असा तडका आपण टाकला आहे. तडका आपला हलवायचा आहे का? ओ, सावकाश. आता आपण ह्याच्यात काय टाकायचं? पण हा मसाला टाकतो आपण त्याला. अच्छा, हा फक्त कलरसाठी लाल मसाला. कलर. ओके, असा आपला तडका आपण आपल्याला चांगला हे करायचा आहे का, फ्राय? येस. सो मी एक रिकॅप देते. आपण या तडक्यामध्ये तूप घेतलं आहे 3 चमचे. तूप नंतर राई, जिरं, हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता, तेजपत्ता आणि थोडंसं कलरसाठी आपला जो काश्मीरी मिरचीची पावडर असते, लाल मिरची पावडर आपण म्हणतो, कलर येण्यासाठी आपण जी जेवणात वापरतो ती घेतली आहे. थोडंसं हिंग टाकूया आपण. अच्छा, आपण हिंग पण टाकायचं का?
थोडंसं हिंग. ओके. आता या गोष्टी आपण फ्राय होऊ देतोय. हां, फ्राय होऊन देतो. गॅस आपण स्लोच ठेवायचा आहे की फास्ट स्लो करायचा? ठेवायचा, त्याला फ्राय व्हायला वेळ द्यायचा आपल्याला. म्हणजे जसं आपण जिरं असं फ्राय केलं बटरमध्ये, तेलामध्ये. येस. नाही तर कच्च्या राहणार ना गोष्टी. हां हां हां. थोडी मिरची फ्राय केली. आपला तडका म्हटलं मस्त खरपूस असा वास येतोय. मस्त ती लाल मिरची, हिरव्या मिरचीचा असा झणझणीत आता वास नाकात जायला लागला आहे. सो आपण तडका कधी डाळीत टाकतो असं मला झालंय. आणि हे करपलं देखील नाहीये, तुम्ही बघू शकता. हे आपण स्लो गॅसवरती करायचं कारण असं की हे मस्त छान असं क्रिस्प भाजलं गेलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण दाल तडका खाणार, दाल फ्राय खाणार, तेव्हा आपल्या दाताखाली पण कुरुम कुरुम लागलं पाहिजे. सो प्रत्येक मिरची छान अशी भाजली जाते. इकडे तेलात छान अशी फ्राय होते बघा. लसूणसुद्धा मस्त क्रिस्पी झालेला आहे. आणि तिकडे आपला राईस शिजतोय मस्तपैकी. सो आपण त्याचा आता गॅस बंद केला आहे ना. मग त्याला आपण आता पुन्हा हलवायचं नाही आहे का राईसला? तो तसंच सेट होऊन द्यायचा ना. ओके. आता आपण पाहता यातला प्रत्येक आयटम हा फ्राय झालेला आहे. हो, मस्त क्रिस्पी. व्हिडिओत कदाचित दिसणार नाही तेवढा क्रिस्पी झालाय की नाही ते, पण मला इथे एकदम जवळ असल्यामुळे दिसतंय की प्रत्येक मिरची आणि लसणाची एक एक जी फोड होती, छोटी छोटी बारीक केलेले पीसेस मस्त क्रिस्पी भाजले गेलेत. झालाय ऑलमोस्ट आपला तडका ना. आता आपण तो काय करायचा? त्यात आपण डाईट टाकायचा ना. डायरेक्ट टाकायचं. मग ते पॅनचं कसं टाकणार ना. ओके. बंद करायचं. मस्त खरपूस वास येतोय आता. गॅस बंद करा. सो आता आपला तडका रेडी झाला आहे आणि आपण तो आता डाळीत टाकणार आहे. वाव. वाव. तडका यात गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ही जी कसुरी मेथी आपण घेतलेली ती आपण टाकत आहोत. कसुरी मेथी एवढी टाकायची? येस. मग त्याने असं काय स्वाद वगैरे येतो का वेगळा? त्याने थोडासा स्मेल येतो. ओके. आणि ती आपण कापून घेतलेली कोथिंबीर. सो सगळं आपलं आता तडक्या सकट गेलं आहे डाळीमध्ये. आणि मग आता ह्याला परत थोडं 2-4 मिनटं ठेवायचं का गॅसवरती? थोडंसं गरम करायला ठेवू. हां. असं ऑलरेडी एनिवेज गरमच आहे ते. थोडं आपण अजून गरम करू. बघा किती थिकनेस आहे त्याला एवढा. हां. ओके. डाळीला थिकनेस. हां, जसं हॉटेलमध्ये पण आपली डाळ अशी. हॉटेलमध्ये असतं तसं. ओके. जर कोणाला थोडं पातळ हवं असेल तर आपण ह्याच्यात गरम पाणी ॲड करू शकतो ना. आणि आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे का परत? आम्ही टेस्ट करतो. हां. सावकाश. मिठाची गरज आहे का? मिठाची गरज आहे. ओके. सो जसं बघितलं तुम्ही की आपण प्रत्येक गोष्ट शिजवताना, डाळ थोडी शिजवताना आणि इवन राईस देखील आपण कुक करताना थोडंसं मीठ आपण टाकलं होतं त्याच्यात. आपण सफेद मिठाचा वापर केला. ओके. कारण पिंक सॉल्ट थोडं खारट, म्हणजे कमी खारट असतं, त्याच्यामुळे त्याची चव पटकन कळत नाही. सॉल्टीनेस हे इक्वल प्रपोर्शनमध्ये असावी. हां, म्हणून मग आम्ही थोडं मिक्सचर कधी पण जेवण करताना मी देखील दोन्ही मीठ थोडं थोडं मिक्स करून टाकते. कारण दोन्ही मिठांचे प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. डाळ बघा कशी दिसत आहे. ओके. सो आता आपल्या इथे डाळ देखील, आता याला आपण 2 ते 3 मिनटं ठेवू शकतो है ना. हां, ते मी खालती फ्लेमवर लो फ्लेमवरती लो फ्लेमवरती ठेवायचं आहे. ओके. सो आपली डाळ रेडी होईल आता 2 ते 3 मिनटात. राईस पण आपला इथे रेडी झाला आहे. सो 2-3 मिनटात आपण आता जेवणार आहोत मस्तपैकी जिरा राईस आणि दाल तडका. सो तडका मारल्यानंतर आपली डाळ तिथे आपण 3 ते 5 मिनटं ठेवणार आहोत स्लो गॅसवरती, म्हणजे तडका मस्त त्याच्यात आणखीन मुरेल. आणि मग आता इथे तोपर्यंत तडका मुरतोय तोपर्यंत आपण इकडे
मस्त पापड तळून घेऊयात है ना तोंडी लावायला. सो स्वप्नील म्हणाला पापड देखील मीच तळतो. मग म्हटलं नेकी और पूछ पूछ तळा तळा. सो अवघ्या अर्धा ते पाऊण तासात आपलं जेवण रेडी आहे ना. म्हणजे दाल तडका आणि जिरा राईस हॉटेल स्टाईल पाऊण तासात आपलं रेडी झालं आहे. सो 2:30 वाजलेत आता बघू शकता तुम्ही. मग अशी 2 का 2:45 झाले होते आणि आपलं जेवण रेडी आहे. आय एम सो एक्सायटेड कसं झालं आहे ते पुन्हा चेक करायला. सो तर मंडळी अशा प्रकारे आपला जिरा राईस आणि दाल तडका तयार आहे. सो तुम्ही बघू शकता मस्तपैकी प्लेटिंग देखील आपली झालेली आहे. सो मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते की कसा झाला आहे. एक नंबर एक नंबर. त्या दिवशीपेक्षा छान झालाय. हे बघ कसा आहे. सो पोटात कावळे ओरडतात. चला आता आम्ही जातो खायला. बाय. बाय. सो अशा प्रकारे तुम्हाला ही जिरा राईस आणि दाल तडक्याची रेसिपी कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही देखील जर रेसिपी ट्राय केली तर मला कमेंट सेक्शनमध्ये अजिबात सांगायला विसरू नका. आणि मी तर म्हणते तुम्ही नक्की ट्राय करा जशी आम्ही आता आज रेसिपी दाखवली जिरा राईस आणि दाल तडक्याची. सो तुम्ही देखील ट्राय करा. आणि आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि भेटूयात आपण नंतर पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय बाय. मम्मी खाऊ दे. टेस्ट करा आणि सांगा कसं झालंय. कसं झालं चकुली. हॉटेल स्टाईल एकदम हॉटेल स्टाईल. दाल तडका. दाल तडका जिरा राईस जिरा राईस एक नंबर एकदम हॉटेल हॉटेल स्टाईल ना. रियू खा तर. नाही वा थँक्यू बाबा.